वरलक्ष्मी महादेवी सर्वकामप्रदायिनी यन्मयाच कृतं देवी परिपूर्णं कुरुष्वतं। श्रावण महिन्याच्या शुक्रवारी केले जाणारे वरदलक्ष्मी व्रत खूप खास मानले जाते। वरदलक्ष्मी म्हणजे आशीर्वाद देणारी लक्ष्मी। जे लोक वरदलक्ष्मीचे व्रत करून धनाच्या देवीची पूजा करतात त्यांना वर्षभर पैशाची कमतरता भासत नाही। आपल्या हिंदू धर्मातील सर्व विवाहित स्त्रिया या दिवशी वरदलक्ष्मी व्रताचा संकल्प घेतात आणि देवी वरदलक्ष्मीची पूजा केली जाते। वरदलक्ष्मीमध्ये वर म्हणजे वरदान देणारा। यावर्षी वरदलक्ष्मी व्रत 16 ऑगस्ट रोजी साजरे केले जाणार आहे। श्रावण महिन्याच्या शुक्रवारी हे व्रत केले जाते। हे व्रत केल्याने भाविकांचे दारिद्र्य दूर होऊन त्यांना मातेचा आशीर्वाद मिळतो। दक्षिण भारतातील बहुतेक लोक हे वरदलक्ष्मी व्रत करतात। विवाहित स्त्रिया या दिवशी हे व्रत करतात। चला तर मग जाणून घेऊया श्रावण वरदलक्ष्मी व्रताची तिथी, पूजेची वेळ आणि महत्त्व। श्रावणातील शुक्रवारी म्हणजेच 16 ऑगस्ट रोजी वरदलक्ष्मी व्रत केले जाणार आहे। या दिवशी पुत्रदा एकादशी तिथीही आहे। असे मानले जाते की जो व्यक्ती वरदलक्ष्मीचे व्रत करतो त्याच्या शुभ प्रभावामुळे त्याच्या जीवनातून दारिद्र्य दूर होते, भावी पिढ्याही सुखी जीवन जगतात। वरदलक्ष्मी व्रत हे देवी लक्ष्मीला समर्पित व्रत आहे। हिंदू पौराणिक कथानुसार देवी लक्ष्मी ही धन आणि समृद्धीची देवी आहे। वरदलक्ष्मी व्रत उत्सवाचा एक भाग म्हणून पारंपरिकरित्या काही विधी केले जात असले तरी हा सण अध्यात्माकडे मुख्य लक्ष केंद्रित केला पाहिजे। पौराणिक कथांनुसार देवी लक्ष्मी ही सुपीकता, उदारता, प्रकाश, बुद्धी, संपत्ती आणि सौभाग्याची संरक्षक देवी आहे। पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि निरोगी मुलासाठी स्त्रिया देवीचा आशीर्वाद घेतात। मुळात महिलांचा सण असलेल्या वरदलक्ष्मी व्रताचे व्रत स्त्रिया करतात। असे मानले जाते की शुक्रवार देवी लक्ष्मीला समर्पित आहे, परंतु श्रावणातील शुक्रवार देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो। या दिवशी वरदलक्ष्मी देवीची पूजा केल्यास स्थावर संपत्ती मिळते। सकाळी लवकर उठून स्नानादी कार्य झाल्यावर गंगेचे पाणी शिंपडून पूजास्थळ शुद्ध करा। आता देवी वरदलक्ष्मीचा व्रतासाठी व्रत करण्याचा संकल्प करा। यानंतर लाकडी चौरंगावर स्वच्छ लाल रंगाचे कापड पसरून देवी लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती किंवा चित्रे ठेवावीत। फोटो समोर जमिनीवर थोडा तांदूळ ठेवा आणि त्यावर पाण्याचा कलश भरून ठेवा। त्यानंतर पूजा करताना श्री गणेशाला फुले, दुर्वा, नारळ, चंदन, हळद कुंकू व हार अर्पण करावा। देवी वरदलक्ष्मीला 16 शृंगार सौभाग्याच्या वस्तू अर्पण करा। यानंतर देवतेला नैवेद्य म्हणून मिठाई अर्पण करा आणि धूप आणि तुपाचा दिवा लावा आणि या मंत्रांचा जप करा। पूजेनंतर वरदलक्ष्मी व्रतकथेचे पठण करावे। शेवटी आरती करा आणि सर्वांना प्रसादाचे वाटप करा। वरदलक्ष्मी पूजेसाठी तुम्हाला साहित्य लागणार आहे। वरदलक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी नारळ, चंदन, हळद कुंकू, कलश, लाल कपडे, संपूर्ण तांदूळ, फळे, फुले, दुर्वा, दिवे, धूपमणी, हळद, माऊली, आरसा, कंघी, आंब्याची पाने, सुपारी, केळी यासारखे साहित्य गोळा करावेत। पूजेच्या ठिकाणी पंचामृत, कापूर, दूध व पाणी ठेवावे। देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्याच्या शुक्रवारी गरजूंना गूळ, तीळ, तांदूळ, खीर, केशर, हळद, मीठ व वस्त्रदान करावे। त्याचबरोबर गायीची पूजा करून चारा खायला द्यावा। मंडळी, वरदलक्ष्मी व्रत हे मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणार आहे। महिलांसाठी या व्रताचं महत्त्व खूपच वेगळं आहे। पुराणातील दाखवल्यानुसार वरदलक्ष्मी माता ही भगवान विष्णूंची पत्नी मानली जाते आणि ती महालक्ष्मीचा अवतार असल्याचं म्हटलं जातं। श्रावणातील शुक्रवारी तिची पूजा केल्यानं घर धनधान्यानं भरून जातं। विवाहित महिलांसाठी हे व्रत लाभदायी आहे। हे व्रत केल्यास घरात सुख नांदतेच, शिवाय कुटुंबात स्नेहभाव आणि ऐक्य वृद्धिंगत होतं। त्याचबरोबर मुलांसाठी सुख प्राप्त होतं असं म्हणतात। संपूर्ण पूजा झाल्यावर संध्याकाळच्या वेळेला वरदलक्ष्मी व्रतकथा ऐकावी। एकदा कैलासावर शिव पार्वती सारीपाट खेळत होते। त्यावेळी एक डाव कोणी जिंकला याबद्दल त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला। अखेर तिथे उपस्थित असलेल्या चक्रनेमी नावाच्या आपल्या गणाला भगवान शिवशंकरांनी निर्णय विचारला असता त्याने भगवान शिवशंकराच्या बाजूने निर्णय दिला। त्यावेळी रागावलेल्या पार्वती मातेने त्या गणाला तू कुष्ठरोगी होशील असा शाप दिला, परंतु शिवाने त्याचा निर्णय योग्य होता हे पार्वतीच्या लक्षात आणून दिले। तसेच त्याला उशाप देण्यास सांगितले। तेव्हा पार्वती देवीने एका सरोवराच्या काठावर काही देवस्त्रिया वरदलक्ष्मीचे व्रत करीत असतील
त्यांना विचारून चक्रनेमीने ते व्रत केल्यास तो रोगमुक्त होईल असे सांगितले। त्याप्रमाणे चक्रनेमीने एका सरोवराच्या काठी वरदलक्ष्मीचे व्रत करणाऱ्या देवस्त्रियांना त्या व्रताबद्दलची माहिती विचारून हे व्रत केले। परिणामी तो रोगमुक्त झाला अशी वरदलक्ष्मी व्रतकथा पुराणात आढळून येते। मंडळी, वरदलक्ष्मीचे व्रत हे प्रामुख्याने रोगमुक्ती मिळविण्यासाठी केले जाते। मात्र सध्याच्या काळात केवळ रोगमुक्तीसाठी असे व्रत आचरले जातेच असे नाही। मात्र तरीही पारंपरिक व्रताचरणात खंड पडू नये यासाठी अनेक स्त्रिया हे व्रत आजही एक कुलाचार म्हणून श्रद्धापूर्वक करतात। या व्रतात अनेक भागात देवीची प्रतिकृती तयार केली जाते। देवीला सुंदर साडी नेसवली जाते। अलंकार, दागिने, कमरपट्टा, हार, नथ यांचा शृंगार केला जातो। गणेश व लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला वरद म्हणजेच आशीर्वाद प्राप्त होतो, म्हणून हे वरदलक्ष्मी व्रत म्हणून ओळखले जाते। देवादिकांनी आणि ऋषीमुनींनी श्री वरदलक्ष्मी म्हणून तिची स्तुती केली आहे। वरदलक्ष्मी ही देवता ऐश्वर्याची आहे। वरदलक्ष्मीची मनोभावे भक्ती करणाऱ्याच्या घरामध्ये धनधान्य यांची समृद्धी होऊन संतती भाग्यशाली बनेल असे श्री वरदलक्ष्मी देवीचे वचन आहे। कथा वाचून झाली की कुटुंबासहित ही आरती अवश्य म्हणावी। जय देवी श्री लक्ष्मी माते, प्रसन्न होनी आता वरदे आम्हा ते। श्री विष्णू कांते तव विश्वावरी सत्ता, स्थिरचर दौलत देसी लक्ष्मी व्रत करिता। जननी तुझ ऐसी या नाही त्रिभुवनी, सुरवर नंदिनी मस्तक ठेवुनी तव चरणी। कृपा प्रसादे तुझी लाभे सुख शांती, चिंता क्लेश ही जाती नुरते आपत्ती। वैभव ऐश्वर्यांचे आणि अपार द्रव्यांचे, देसी दान दयाळे सध्यव सौख्याचे। यास्तव मिलिंद माधव आरती ओवाळी, प्रेमे भक्ती भावे लोटांगण घाली। जय देवी श्री लक्ष्मी माते, प्रसन्न होऊन आता वरदे आम्हा ते। मंडळी, वरदलक्ष्मी व्रत करणाऱ्या लोकांनी संध्याकाळी व्रताची पूजा केल्यानंतर 5, 7 किंवा 11 मुलींना भोजन द्यावे। जे व्रत करत नाहीत त्यांनीही अविवाहित मुलींना गोड जेवण द्यावे। जेवणात खीर आणि साखरेची मिठाई जरूर खायला द्या। मुलीला तिच्या क्षमतेनुसार दान आणि भेटवस्तू देखील द्याव्यात। असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या मनोकामना पूर्ण करेल। संध्याकाळी हातात सुपारी आणि तांब्याचे नाणे घेऊन पिंपळाच्या झाडावर जा आणि आपली इच्छा सांगून ते नाणे आणि सुपारी झाडाला अर्पण करा। दुसऱ्या दिवशी सकाळी तेच पिंपळाचे पान आणा आणि तुमच्या दुकानात किंवा आस्थापनेच्या सीटखाली ठेवा। असे केल्याने तुमचा व्यवसाय वाढू शकतो। या दिवशी संपूर्ण घराच्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊन लक्ष्मीला प्रिय असलेल्या शंखाचा आवाज करा। असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यासोबतच देवी लक्ष्मी ही प्रसन्न होईल आणि धनाची प्राप्ती होते। वरदलक्ष्मीची व्रतपूजा ऐकल्यानंतर एका लवंगाची जोडी लाल कपड्यात बांधून घरात धनाच्या ठिकाणी ठेवा। तुमच्या संपत्तीत कधीही कमतरता भासणार नाही आणि घरात नेहमी आशीर्वाद राहील।